मंडळी, किती वेळा आपल्या आस्थेचा विश्वासघात झाला तरी आपले डोळे उघडायला तयार नाहीयेत। आज पुन्हा महाराष्ट्रातला एक हाय प्रोफाईल भोंदू बाबा गजाड गेला, जो स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणायचा। मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योजक सगळे त्याच्या पुढे हात जोडून उभे असायचे। राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा तर त्याचे पाय धुवायच्या आणि तो लोकांचे भविष्य सांगायचा। ज्यांनी विश्वासाने आपला हात त्याच्या हातात दिला त्या आया बहिणींच्या आबरूवर त्यानं हात टाकलाय। गुरुचा मुखवटा घातलेल्या नराधमाची संतापजनक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर। कॅप्टन अशोक खरात त्याचं नाव। तो स्वतःला भविष्यवेत्ता म्हणून घ्यायचा। मूळचा तो नाशिक मधल्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगावचा। तो मर्चंट नेव्हीतला निवृत्त अधिकारी। त्यानं आस्थेच्या नावाखाली महिलांचं शोषण केलं, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, विश्वासघात केला। त्याची महिलांना जाळ्यात ओढायची एक खास मोडस ऑपरेंडी होती। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं तो भासवायचा, महिलांचा विश्वास संपादन करायचा। त्याचा उच्चभ्रू वर्तुळात वावर असायचा। बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी, मंत्र्यांसोबतचे त्याचे संबंध पाहून महिला त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवायच्या। काही विधी करायच्यात असं सांगून तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलवायचा। त्यांना गुंगीचे पदार्थ खायला द्यायचा आणि अत्याचार करायचा। त्या अत्याचारानं त्या घृणास्पद कृत्यांना त्यानं छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलं। जवळपास 58 महिलांसोबतच्या अत्याचाराचे व्हिडिओ त्याच्या पेनड्राईव्ह मध्ये सापडले। त्या व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिला आणि सेलिब्रिटी असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। या व्हिडिओंचा वापर करून तो महिलांना ब्लॅकमेल करत असावा असा संशय पोलिसांना। पोलीस तपास करतायत। अशोक खरात हा भविष्य सांगत असल्यानं त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी जायचे। एका महिलेच्या तक्रारीनंतर नाशिक मधल्या सरकारवाडा पोलिसात त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा नोंदवला गेला। पोलिसांनी त्याला तातडीनं बिड्या ठोकल्या। कोर्टानं त्याला पोलीस कोठडीत पाठवलंय। लोकांचं भविष्य सांगणारा हा भोंदू विकृत स्वतःचं भविष्य पाहू शकला नाही की एक दिवस त्याच्या पापाचा घडा भरणार आहे आणि सगळं काही उघडं पडणार आहे। थेट तुरुंगाच्या काळ्या कोठडीत त्याला जावं लागणार आहे। एका महिलेच्या आवाजानं त्याच्या थोतांड ब्रह्मांडाचा हा सगळा पाया हादरलाय। हा एक गुन्हा नाहीये, हा केवळ एका शरीरावर टाकलेला हात नाहीये, हा आत्म्याचा, सन्मानाचा आणि समाजाच्या विश्वासाचा खून आहे। एक नाही, अनेक महिला, कधी सेलिब्रिटी पर्यंत सगळ्यांना त्यानं वासनेच्या मगर मिठीत घेतल्याचं समोर येतं। ज्या महिला श्रद्धेनं, भक्तीनं त्याच्याकडे आल्या त्यांनाच त्यानं वासनेच्या जाळ्यात ओढावं। आणि हे सगळं कसं शक्य झालं? आरोप केला जातोय की काही मोठी नावं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती। राजकीय छत्री, प्रतिष्ठेचं कवच, सेलिब्रिटींची उपस्थिती, ही सगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती। लोकांना दाखवायचं, बघा मोठे लोक माझे भक्त आहेत, मग सामान्य माणसाला आपल्या जाळ्यात ओढायचं। धर्माची, राजकारणाची कवच कुंडलं वापरून आतमध्ये निर्लज्ज बोभाट अत्याचार करत राहायचं। याचं बिंग फुटलं की धर्माचा आधार घेतात आणि धर्म धोक्यात आल्याची आवाई उठवतात। पण धर्म नाही, धर्माच्या नावावर दुकानदारी चालवणारे हे लांडगे धोक्यात आलेले असतात। धर्माच्या नावानं फिरणारे हे लांडगे धोकादायक आहेत। म्हणून आता वेळ आली आहे खऱ्या धार्मिक नेत्यांनी सुद्धा पुढे यायचे, स्पष्ट सांगायचे, अशा नराधमांना उघडं पाडायचे। कारण धर्माच्या आड कोणी लपता कामा नाही। आणि जे लोक समाजात प्रभावशाली आहेत, राजकीय नेते, पदाधिकारी आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला, वैयक्तिक श्रद्धा असू शकते, पण संवैधानिक पदावर बसताना ती मर्यादा पाळावी लागते। त्या खुर्चीत बसताना विवेक आणि जबाबदारी, संवेदनशीलता दाखवावी लागते। कारण अंधश्रद्धा जेव्हा सत्तेच्या जवळ जाते तेव्हा फक्त फसवणूक होत नाही, तेव्हा अन्यायाला संरक्षण मिळतं अप्रत्यक्षपणे। आणि हे थांबवणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आशा करूया या महाराष्ट्रात पुन्हा कुठला असा नराधम जन्माला येणार नाही, जो सामान्य माणसाच्या भावनेचा, त्याच्या श्रद्धेचा आणि त्याच्या विश्वासाचा विश्वासघात करेल। थेट मुद्द्यावर मध्ये आज इथंच थांबतोय। धन्यवाद।